वरखेडीच्या गांडूळ खत प्रकल्पाला सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये गांडूळ खत प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आग लागल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाकडून मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। जय महाराष्ट्र। मी ललित गंगाधर माळी, शिवसेना विधानसभा संघटक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। या ठिकाणी कचरा डेपोवर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी आग लागलेली होती। काल तर इतक्या मोठा स्वरूप धरलेला होता की 25 बंब पाण्याचे या ठिकाणी आल्यानंतर ही आग विझत नव्हती। आजही आग चालू आहे, आपण बघत असणार। हे सर्व जो काही प्रकार घडतो, कचरा विघटनासाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी जे काही पैसे शासनाकडून येतात, त्या कचरा विघटन न करता, त्याच्यावर कोणती बायोमॅट्रिक प्रोसेस न करता यांची सर्व मशिनरी बंद आहे आणि तो कचरा विघटन करायचा नाहीये, त्याला आग लावून द्यायची आणि ती आग लावून ते सर्व पैसे शासनाकडून हे करायचे, डंप करायचे। यासाठी हे सर्व प्रकार या ठिकाणी घडत असतो आणि वेळोवेळी आरोप करून सुद्धा या ठिकाणी कोणती चौकशी लावली जात नाही आणि कोणावरही या ठिकाणी दोष कोणावर काही दिला जात नाही। पत्रकारांमध्ये पत्रकार छापून आणतात, बातम्या लागतात, पण तरी सुद्धा इथं विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी निवेदन देतात, आंदोलन करतात, तरी सुद्धा काही होत नाही। या सर्व घाणेरड्या सर्व धूरमुळे पूर्ण आरोग्य या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे। धुणधुळा असेल, पेडबाग असेल, वरखेडी असेल, त्याच्यानंतर सर्व जो काही मार्केटच्या मागचा जो काही परिसर असेल, ही सर्व हवा पसरते आणि याच्यातला सर्व विषारी धूर लोकांच्या श्वसनातनं मध्ये जातो आणि अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी उद्भवतात। तरी सुद्धा प्रशासनाला याची काही एक घेणदेण नाहीये। यांना फक्त पैसे भ्रष्टाचार करण्यासाठीच या ठिकाणी हा कचरा डेपो आहे असंच ते समजतात, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। याची चौकशी झाली पाहिजे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दरवेळी आग लागली जाते आणि याच्यामध्ये का लागते? एकदा लागली, दोनदा लागली, 5-5 वर्ष सलग आगच लागते का? रोज रात्री आग लागते। आग्रा रोड नॅशनल हायवेवर तर तुम्ही वरकडे ब्रिजवर जर गेले तर रात्री 1:30 वाजता समोरचा माणूस पण दिसत नाही, एवढा प्रचंड धूर राहतो। एवढी मोठ्या प्रमाणावर आग लागलेली राहते। ही सर्व आग लावून यांनी हे सर्व भ्रष्टाचाराचा मूळ या ठिकाणी आहे। आमचा आरोप आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी आता लक्ष द्यावं। आयुक्त तर लक्ष देऊच शकत नाही, विभागीय आयुक्तांनी लक्ष द्यावं आणि मंत्रालयात जे काही सचिव असतील या डिपार्टमेंटचे त्यांनी लक्ष द्यावं आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी आहे। जय हिंद, जय। नमस्कार, मी पत्रकार व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार। गेल्या 10 वर्षापासून या इथे कचरा डेपोला जे वारंवार आगी लागतात त्या विरोधात मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो। गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून मी 15-20 वेळा या ठिकाणी आलो। रात्री 11 वाजता सुद्धा आम्ही आगी लागल्याच्या घटना कॅमेऱ्यात कैद केल्या। जे आगी लावतात त्यांचे व्हिडिओ मनपाला दिले। मनपाने फक्त अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला व त्यावरती पुढे काही कारवाई झालेली नाही। आगी लावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ असताना त्या ठिकाणी मनपाने कोणतीच कारवाई केली नाही किंवा पोलिसांच्या मागे लागून हे प्रकरण तडीच जावं असं मनपालाही वाटलं नाही, कारण या ठिकाणी काहीतरी झोल दिसतोय। या आगी ह्या आपोआप लागत नाही। फेब्रुवारी महिन्यामध्ये वातावरण थंड असतं, मनपा म्हणते की ते उष्णतेमुळे गॅस तयार होऊन त्याला आगी लागतं, हे धडधडीत खोटं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये कचरा डेपो आहे व असं जर उष्णतेमुळे आगी लागल्या असत्या तर पेपरमध्ये रोज बातम्या आल्या असत्या। पर याचा आगीचा असा वाईट हे होतो, या ठिकाणी प्लॅस्टिक असतं, ते प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात जळतं। त्या प्लॅस्टिकच्या धुरामुळे लहान मुलांवरती, म्हणजे कमीत कमी 5 किलोमीटर परिसरामधील लहान मुलं असतील, वयस्क लोक असतील, त्यांना फुफ्फुसाचा त्रास वाढतो, डॉक्टरकडे जावं लागतं, त्यांचं आयुष्यमान कमी होतं। हा जो प्रकार आहे हा गंभीर आहे। पर्यावरणाचं मोठं नुकसान याच्यामध्ये होत आहे आगी लागल्यामुळे। तर महाराष्ट्र सरकारने याच्यावर कडक पावले उचलून या संबंधित लोकांवरती मकोका लावून आगी लावणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर हा प्रकार बंद होईल। गेल्या अनेक वर्षांपासून वरखेडी रोड भागातील कचरा डेपोसह इतर भागाला आग लागल्याच्या वारंवार घटना घडत आहे। नेमक्या आग कशामुळे लागत आहे? आग लागत आहे की लावली जात आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे।
याबाबत पत्रकार राजेंद्र सोनार व शिवसेनेचे ललित माळी यांनी या आगीमागचं नेमकं गौड बंगाल काय ते शोधण्याचा प्रयत्न केला। आग लावणाऱ्यांचे व्हिडिओ देखील मनपा प्रशासनाला दिले, मात्र मनपा प्रशासनाने ज्या विघ्न संतुष्टी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का केली, त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय, या कटात मनपाचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। मात्र मनपा प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।